बातें ज़बां से वफा और ईमान की करो इज्जत किसी के ज्ञान की करो कि बातें ज़बां से वफा और ईमान की करो, इज्जत और कद्र हमेशा किसी के ज्ञान की करो। संविधान से मिला है तुम्हें हक, किसी भी भगवान से नहीं। पूजा ही करनी है तो फिर संविधान की करो। पूजा ही करनी है तो संविधान की करो। 26 नोव्हेंबर म्हणजे संविधान दिवस पूर्ण भारतात साजरा करण्यात येतो। संविधानाची गरिमा, संविधानाची महात्मा, संविधानाची महानता काय आहे की या देशात अनेक जाती धर्माचे लोक असून सुद्धा सर्वांना एका ओळीत बांधण्याचं काम संविधानाने केलं आहे। संविधानामुळे भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र झालं। या देशात अनेक जाती धर्माचे लोक असून ते सर्व एकोप्यानं राहतात, ही संविधानाची महिमा आहे। आज आम्ही माना सन्मानानं जगतो, ही संविधानानं आम्हाला दिलेले एक कवच आहे जे आम्ही या ठिकाणी सुरक्षित बसलो आहोत। कारण या देशात गंगा नदी वाहते म्हणून आम्ही सुरक्षित नाही, या देशात हिमालय पर्वत आहे म्हणून आम्ही सुरक्षित नाही, आणि या देशात आपल्या बाबासाहेबांचा कायदा लागू आहे म्हणून आम्ही सुरक्षित आहोत। पण आज त्या संविधानाला बदलवण्याची भाषा करते आहे। काही दिवसा अगोदर संजय मिश्रा नावाचा एक वकील त्यानं वक्तव्य केलं होतं की म्हणजे भारतीय संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं नाही, ते BN रावांनी लिहिलं, आणि बाबासाहेब हे इंग्रजांचे एजंट होते असं त्याचं म्हणणं होतं। पण 24 नोव्हेंबर 1949 ला जेव्हा संविधान सभेमध्ये भाषण झाले तेव्हा स्वतः BN रावांनी म्हटलं होतं की संविधान हे फक्त मसुदा तयार करण्याचं, कायदे बनवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आहे। BN राव म्हटले होते, आणि हा मनोचा पिलावर म्हणतोय की संजय मिश्रा म्हणतो की बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नाही, BN रावांनी लिहिलं, म्हणून ते गीत नवीन आपल्या मोर सादर करतोय का त्या अगोदर 4 ओळी। बेकार लेना इसकी उसकी बेकार लेना, बेकार लेना इसकी उसकी पगड़ी उछालो, अच्छे दिन का नया इतिहास रचा लो। बेकार लेना इसकी उसकी पगड़ी उछालो, अच्छे दिन का नया इतिहास रचा लो। खुद की जान को कोई भी बचा सकता है मनोज राजा, अगर जीना है सम्मान से तो पहले भारत का संविधान बचा लो। भारत का संविधान बचा लो। हमेशा संजय मिश्राला हा उमेश बोलतोय, गांधी नेहरू प्रसादांची झाली धावा धाव,
मसुदा समिती निर्माण करण्यात आली. एक अध्यक्ष 6 सदस्य, टोटल 7 जणांची ती बॉडी होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मसुदा समितीचं ड्राफ्टिंग कमिटीचा अध्यक्ष बनवण्यात आला आणि 6 जण कोण सगळे गाण्यात येणार आहे. आणि त्या मनोवादी हरामखोर त्या संजय मिश्राला या गाण्यातून उत्तर आहे. गांधी नेहरू प्रसादांची झाली भावा रावांना नाही दिला भाव सात सदस्यात नाही त्याचं नाव 7 सदस्यात नाव नाही 7 सदस्यात नाही ज्याचं नाव प्रसादांची झाली धावा तबला वाजवा थोडसा सारे साहेब. बियन रावांना नाही दिला भाव बियन रावांना नाही दिला भाव बियन रावांना नाही दिला भाव 7 सदस्यात नाही त्याचं नाव 7 सदस्यात नाही त्याचं नाव स्वतः सांगतात बियन राव स्वतः सांगतात बियन राव खरे घटनाकार भीमराव स्वतः सांगतात बियन राव खरे घटनाकार स्वतः सांगतात बियन राव खरे घटनाकार भीमराव. कारण गुजरे हुए कल का वो जिला दिखाई देता है गुजरे हुए कल का वो जिला दिखाई देता है लड़ा जुल्म से वो सिला दिखाई देता है. मनोज राजा भारत के संविधान के हर एक कलम में मेरे बाबा साहब का पसीना दिखाई देता है. कारण या लोकांना बाबासाहेबांना लिहिलेलं संविधान खुपते यांच्या डोळ्यात. कारण काल आम्ही गावाच्या बाहेर होतो पण भारतीय संविधानामुळे आज आम्ही प्रत्येक क्षेत्रात दिसतो आहे. एससी मध्ये टोटल 59 जाती येतात. एससी प्रवर्गात शेड्यूल कास्ट 59 जाती येतात. फक्त एकच जात वर्त दिसते ती म्हणजे आपली महार. बाकीचे 58 तसेच आहे. कारण आजही त्यांनी कर्मकांड सोडले नाही. आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विज्ञानवादी बुद्धाचा धम्म दिला. आम्ही कर्मकांड सोडले. आम्ही शिक्षणाच्या मागे लागलो. आम्ही विहाराच्या ठिकाणी आम्ही वाचनालय बांधतो आणि आमचे पोरं डॉक्टर, वकील, बॅरिस्टर, कलेक्टर, तहसीलदार करतो. म्हणून आमची प्रगती झाली आहे. आणि आज दुःखद वातावरण आहे. अरे या आरक्षणाचं वर्गीकरण सुरू आहे. म्हणजे जर कोणी या आरक्षणातून जर एखादी जात वाढली तर त्याला बाहेर काढायचं काम या देशातील मनवादी लोक करतात. हे चांगल्याला समजत नाही. आरक्षणाचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपण आताही झोपलेलो आहोत. जर आपण बाबासाहेबांचं संविधान वाचवलं नाही, त्यांना माहिती आहे आपण डायरेक्ट बाबासाहेबांचं संविधान बदलू शकत नाही. म्हणून उंदरासारखं कातरण्याचं काम हे लोक करत आहे. म्हणून आहे का स्वतः सांगतात बियन राव स्वतः सांगतात बियन राव खरे घटनाकार
कर्नाटकला माझा कार्यक्रम आहे, कर्नाटकला सुद्धा हे गाणं सादर करत आहे. डीपी खेळतात त्या 7 सदस्यात कोण कोण होते, त्याचे 6 सदस्याचे नाव या गाण्यात आहे. डीपी खेळतात के मुंशी अल्ला टी कृष्णमाचारी गोपाल यंगर कृष्णमाचारी गोपाल यंगर सातवे सदस्य होते बियन मीटर. 7वे सदस्य होते बियन मीटर. झाले साईडला सारे बाजीरावा, झाले साईडला सारे बाजीरावा. स्वतः सांगतात बियन राव, स्वतः सांगतात बियन राव. खरे घटना ना दोस्त काम आएगा ना भगवान काम आएगा, ना दोस्त काम आएगा ना भगवान काम आएगा, ना धर्म ना जात का गुणगान काम आएगा. ये हमारे मूल साहेब जोरदार तालियां बजावून इनके 100 रुपये आहे, बहुत बहुत शुक्रिया. आणि यांनी माझा कार्यक्रम 14 एप्रिल 14 तारखेला आपल्या हिंगण्याला आयोजित करण्यात आलेला आहे. मी येणार आहो. आपण सर्वांनी 14 तारखेला खूप मोठ्या संख्येने यावं विनंती. कारण ना दोस्त काम आएगा, ना दोस्त काम आएगा, ना भगवान काम आएगा. ना दोस्त काम आएगा ना भगवान काम आएगा, ना धर्म ना जात का गुणगान काम आएगा. तेरे अंदाज महफूज रखने मनोज राजा, सिर्फ भारत का संविधान काम आएगा. शेवटचं कर्म आहे. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस संविधान लिहिला जागून दिला. भीमा पुढे प्रसादाने पसरले हात. राजेंद्र प्रसादाने विनंती केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. बाबासाहेबांच्या विरोधात म्हणत होते की बाबासाहेबांना आम्ही संविधान सभेमध्ये घेणार नाही. त्यांना येण्यासाठी जर ते आले तर आम्ही दरवाजे तर बंद केले, खिडक्या बंद केल्या, त्याचे पायदाने सुद्धा लावलेले आहेत. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विद्वत्ता बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेचे मसुदा समितीचे अध्यक्ष बनले. सगळा संविधान बनवण्याचा सर्वात मोठा त्यांच्यावर भार आला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं 4 वडी का. जे लोक म्हणतात संविधान बदलवायचे आहे त्या लोकांना विनंती आहे, संविधान तुम्ही बदलवा, पण संविधान लिहिण्यासाठी पहिले दुसरा बाब तयार करा. कारण आकाशाची उंची मोजायला टेप आहे का? आकाशाची उंची मोजायला टेप आहे का? समुद्राचे पाणी मोजायला माप आहे का? अरे हे मनोवादी म्हणतात की संविधान बदलवायचे आहे,
पण दुसरं संविधान लिहिण्यासाठी दुसरा बाप आहे का? संविधान लिहिलं जगून भीमापुढे प्रसादाने पसरले हात, भीमापुढे प्रसादाने पसरले हात, भीमापुढे प्रसादाने पसरले हात. शशिकांत जगाला हे ठावा. महारचे कवी शशिकांतजी कापसे म्हणतात, शशिकांत जगाला हे ठावा. स्वतः सांगतात बियन रावा, स्वतः सांगतात बियन रावा. खरे घटना नगराडे साहेब, विठ्ठलजी नगराडे साहेब आणि आमचे मिश्राम साहेब यांच्याकडनं खूप सारं धर्मदान मिळालं. आभारी आहे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आभारी आहे. जय भीम. स्वतः सांगतात बियन रावा. धन्यवाद भाऊ. स्वतः सांगतात बियन रावा. खरे घटना